जळगाव शहरातल्या रामेश्वर कॉलनी येथील साई गजानन रेसिडेन्सीमधील पार्किंगमध्ये अचानक मध्यरात्री आग लागली आणि या आगीमध्ये जवळपास 20पेक्षा जास्त दुचाकी या खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। आपण आता घटनास्थळावर आहोत आणि आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने या दुचाकी ज्या आहेत यांचं होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे। मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास जी आहे या ठिकाणी ही अचानक आग लागली आणि या आगीमध्ये ज्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ज्या दुचाकी किंवा सायकली उभ्या होत्या या सायकली या भीषण आगीमध्ये किंवा दुचाकी या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की किती भीषण अशी आग असावी आणि या आगीमध्ये पूर्ण ज्या दुचाकी आहेत यांचं होताचं नव्हतं झालेलं आहे। केवळ दुचाकींचा जो आहे या ठिकाणी सांगाळा शिल्लक राहिलेला आहे। तर आग एवढी भीषण होते की आगीच्या जळा ज्या आहेत त्यावरती घरापर्यंत देखील पोहोचलेल्या आहेत। ज्यावेळी आग वाढली, धुराची लोट वाढले, त्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी अग्निशमन दलाला या ठिकाणी फोन केला। दृश्यांमध्ये बघतोय आपण की वरच्या मजल्यापर्यंत जे आहे आगीची लोट या ठिकाणी गेलेली आहेत। त्या ठिकाणी लावलेली जी रोपं आहेत ती पूर्णपणे या ठिकाणी जळालेली आहेत। या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी घडलेली नसली, मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुचाकींचे जळून नुकसान झालेलं आहे। नेमकी काय घटना आहेत आपण या ठिकाणच्या रहिवाशांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगणार नेमकी काय घटना घडली आहे? आम्ही रात्री जागेच होतो। मी कम्प्युटरवर काम करत असताना अचानक खालून आवाज आला सुरू आणि फट, तर मी खाली येऊन पाहतो तर पूर्ण आगीच्या लोळ चालू होत्या आणि आमचे जे शेजारी आहेत या बिल्डिंगमधले खालचे रहिवासी ते धावत आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। परंतु आता जर आपण बघितलं पूर्ण याच्यात पॅसेज तर आम्ही कुठंच काही एखादाही पॉईंट सोडलेला नाही चार्जिंगचा, त्यामुळे शॉर्ट सर्किट तर इथं होऊ शकत नाही। परंतु आम्हाला शंका आहे की कोणीतरी एखाद्या समाजकंटक किंवा चुकून असेल अज्ञान त्याने इथं मुद्दाम होऊन गाड्या पेटवण्याचा किंवा या बिल्डिंगला आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे एवढी मोठी ही आग लागलेली आहे। नेमकं या ठिकाणी CCTV वगैरे काय आहे का? CCTV आहे, परंतु त्याचा DVR बंद आहे असं आता आम्ही चेक केल्यानंतर कळलं। ते अचानक तो DVR बंद झालेला आहे आणि बाजूतलं पण आहे तिथेही चेक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। परंतु आता आम्ही पोलीस प्रशासनाची वाट पाहतो आहे। ते जर आले तर चांगल्या पद्धतीने ते इन्व्हेस्टिगेशन करू शकतील आणि एवढं नुकसान झालेलं आपण बघताय। आता सगळ्यांची मानसिकता एवढे घाबरले आहेत की रात्री सगळे गुदमरले होते, वरपर्यंत पूर्ण धूरच होता। कोणाला घराच्या बाहेरसुद्धा आता आपण जर गेलात तर घरामध्ये सुद्धा धुराचा अगदी त्या राखेचा कच भरलेला होता, एवढा मोठा धूर होता। पोलीस येऊन गेले का? पोलीस रात्री येऊन गेले, त्यांनी पाहिलं आणि ते निघून गेले। मात्र अग्निशमन दलाचे प्रशासन आलं आणि वेळेवर त्यांनी पण आम्ही तर आग जवळ आटोक्यात आणली होती, पण अग्निशमन दल आले आणि त्यांनी पूर्ण आग विझवली। आम्ही सुदैवाने आमचे सगळे रहिवासी वाचले, आमचा जीव वाचला एवढंच आम्ही धन्य मानतो। तर या ठिकाणी सुदैवाने जे आहे आगीमध्ये नागरिकांचे जीव वाचले अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। जवळपास पूर्ण इमारत पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुचाकी जळालेल्या आहेत। CCTV आहे, मात्र त्याचा DVR काम करत नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली असून DVR या ठिकाणी दुरुस्तीला दिलेला आहे। त्यामुळे आता CCTV फुटेजमधील चित्रीकरणानंतर जे असेल CCTV फुटेजमधील चित्रीकरण समोर आल्यानंतर या ठिकाणी आग कशी लागली, या ठिकाणी आग कोणी लावली, या सगळ्या गोष्टी या समोर येणार आहेत। मात्र कुणीतरी अज्ञात माती पुरवण्यात या ठिकाणी आग लावल्याचा संशय या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।